श्री लक्ष्मी वेंकटरमण गोविंद गोविंद, पद्मावती नायका वेंकटरमण गोविंद गोविंद। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे, जेणेकरून मी कुठलाही नवीन व्हिडिओ बनवेन तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये येईल। आज आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमध्ये 3 वर्षापूर्वी अधिक मासामध्ये 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे अनुष्ठान रात्री 12 वाजता बालाजी महाराजांनी माझ्याकडून करून घेतले। त्यातून 1 दिवसाचा अनुभव मला आलेला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। तर झालं असं, पहिल्या दिवशी एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, एकादशीच्या दिवशी रात्री 11:30 वाजता शुचिर्भूत होऊन स्नान वगैरे करून रेशमी साडी वगैरे घालून पूजा साधी सोपी मांडणी करून 9 दिवे देवापाशी लावले होते। 9 दिवे वगैरे लावून देवाला बेसनाचे लाडू, खडीसाखराचा नैवेद्य दाखवून मग गणपती अथर्वशीर्ष, स्वामी स्तवन, स्वामी समर्थाची 1 माळ, नवरनव मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे सगळं म्हणून झाल्यानंतर रात्री बरोबर .12 वाजता व्यंकटेश्वर स्वामी स्तोत्र संस्कृत वाचन करण्यास प्रारंभ केले। ते स्तोत्र 5 वेळा पठण झालं, म्हणजे मी 21 वेळा एक मंडळ करत होते। 5 वेळा झाल्यानंतर जेव्हा 6व्या वेळ चालू होतं वाचन करायचं, त्यावेळा माझ्या उजव्या हाताच्या बाजूला श्री व्यंकटेश्वर स्वामी, जसं की ह्या फोटोमध्ये दिसत आहेत बघा, पांढऱ्या धोत्र्यावर आहे, असं स्वच्छ धुतलेल्या पांढऱ्या धोत्र्यावर आहे, लांब फुलांचा हार आणि शंख चक्र, त्यांच्या डोक्यावर एक किरीट, हे असंच त्यांचं जे गंध लावलेलं आहे नामम, ते सगळं असंच होतं बरं, हुबेहूब हीच मूर्ती। असं येऊन माझ्या बाजूला उजव्या हाताच्या बाजूला उभं राहिलेत, पण मी इकडं तिकडं कुठंच पाहिले नाही। मी पूर्ण लक्ष मी स्तोत्र पठणामध्येच होतं, कारण की अगदी मला स्पष्ट दिसत होतं की देव उभा आहे, त्यांचे चरण कमळ मला दिसत होते। मी का बरं पाहिले नाही, म्हणजे मला असं वाटलं की मी पाहिले तर देव मायम होतील, त्यासाठी मी पाहिले नाही। पण मला भीती वगैरे काहीच वाटली नाही, उलट खूप छान वाटलं। 3 दिवस सेवा झाली आणि त्यानंतर पण बराच वेळा मी रात्री 12 वाजता सेवा बालाजी महाराजांनी माझ्याकडून करून घेतली आहे। कधीच दारं वाजले नाहीत, खिडक्या वाजले नाहीत, काहीच नाही। अगदी छानपैकी अनुष्ठान झालं 3 दिवसाचं, बरेच वेळा झालं आहे अनुष्ठान। हे असं मला साधा अनुभव आहे, अजून बरेचसे अनुभव आहेत। पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरा अनुभव आलेला सांगेन मी नक्कीच। तोपर्यंत मग धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। ओम नमो व्यंकटेशाय नमः।